नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, 2004 ते 2024पर्यंत जेवढे पण भूगोल विषयाचे प्रश्न पोलीस भरतीला विचारण्यात आले आहे, ते सर्व प्रश्न आपण सिरीजनुसार बघणार आहोत. आजचा भाग क्रमांक 1मध्ये आपण एकूण 50 अतिशय महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत भूगोल या विषयाचे. हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. चला तर मग आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. बघा, आजच्या लेक्चरमधील पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय पोलीस अकादमी कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रीय पोलीस अकादमी कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो? हैदराबाद. हैदराबाद हे कुठं आहे? तेलंगणा या राज्यामध्ये. पहिले आंध्र प्रदेशमध्ये राष्ट्रीय पोलीस अकादमी येत होती. नंतर विभाजन झाल्यानंतर आता तुम्हाला उत्तर सांगायचं आहे की तेलंगणा या राज्यामध्ये राष्ट्रीय पोलीस अकादमी आहे. दुसरा प्रश्न आहे, कोणत्या रेखा अंशावर आंतरराष्ट्रीय तारीख रेषा स्थापन आहे? तर 180 अंश रेखांशावर तारीख रेषा स्थापन आहे. पुढील प्रश्न बघा, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? तर ब्यारन बेटावर आहे. भारतातील 29वे राज्य कोणतं आहे? तर तेलंगणा आहे. 5 नंबरचा प्रश्न बघा, नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे? कोहिमा. कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? आंध्र प्रदेश. शीखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात? तर हे अमृतसर या शहरामध्ये. भारतातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे? तर बघा, 21 जून हा भारतातील सर्वात मोठा दिवस आहे. बघा, सर्वात मोठा दिवस 21 जून, याला आपण उन्हाळी अयन दिन म्हणतो. सर्वात लहान रात्र ही 21 जूनची असते. सर्वात मोठा दिवस जर 21 जूनचा आहे तर सर्वात लहान रात्र ही 21 जूनची. सर्वात लहान दिवस 22 डिसेंबरचा आहे, त्यालाच आपण हिवाळी अयन दिन म्हणतो. आणि सर्वात मोठी रात्र ही 22 डिसेंबरची असते. बघा पुढील प्रश्न, पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? शुक्र. रॅडक्लिफ रेषा या दोन देशांमध्ये सरहद्द दर्शवते. तर भारत पाकिस्तानमध्ये रॅडक्लिफ रेषा ही सरहद्द दर्शवते. 11 नंबरचा प्रश्न बघा, जागतिक संकल्पनानुसार पृथ्वीवरील तारीख व वेळेत बदल टिंब रेखांशावर होतो. तर 180 अंश या रेखांशावर होतो. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? नाईल. जगातील सर्वात लांब नदी विचारले तुम्हाला उत्तर सांगायचे नाईल. आणि सर्वात मोठी म्हणलं तर पात्रांना तर ॲमेझॉन हे उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. बघा 13 नंबरचा प्रश्न बघा, कोणता देश सार्कचा सदस्य नाही? तर जपान हा देश सार्कचा सदस्य नाही. बघा, सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती आहे? गंगटोक. पोंगल हा सण कोणत्या राज्यात उत्साहाने साजरा केला जातो? तर तामिळनाडू या राज्यामध्ये साजरा केला जातो. बघा, महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना मिळते. खालीलपैकी कोणत्या राज्याचा महाराष्ट्राशी सामायिक सीमा नाही? बघा, हे 4 राज्य दिले होते पर्यायामध्ये, मध्य प्रदेश, तेलंगणा, गुजरात आणि आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशची महाराष्ट्राची सीमा जुळत नाही. 17 नंबरचा प्रश्न बघा, महाराष्ट्र टिंब किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. तर 720 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर अहिल्यानगर आहे. महाराष्ट्राची एकूण प्रशासकीय विभाग किती आहे? 6 आहे. महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तर तापी आणि नर्मदा या 2 नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहे. 21 नंबरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील गोदावरी नदीचे उगमस्थान कुठे आहे? त्र्यंबकेश्वर, नाशिक या ठिकाणी आहे. कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यात टिंब या ठिकाणी झाला आहे. तर महाबळेश्वर येथे झाला आहे. पुढील प्रश्न बघा, भामरगड येथील नदी संगमात कोणत्या नदीचा समावेश होत नाही? तर प्राणहिताचा होत नाही. तर या 3 नद्यांचा समावेश होतो. पामुल गौतम, पर्लकोटा आणि इंद्रावती या 3 नद्यांचा समावेश होतो. प्राणहिताचा समावेश होत नाही भामरगड येथील संगमात. 24 नंबरचा प्रश्न बघा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे किती आहे? तर 36 जिल्हे. महाराष्ट्रातील पहिला लोहमार्ग या 2 शहरांपासून सुरू झाला, मुंबई ठाणे. 0 माईल कोणत्या शहरात आहे? तर नागपूर या शहरात आहे. अंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ही सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर चिखलदरा आहे. माळशेज घाट हा खालीलपैकी कोणत्या महामार्गावर आहे? तर नगर आणि कल्याण या महामार्गावर आहे. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? तर शेकरू आहे. लोणार हे खाऱ्या पाणी सरोवर कोणत्या जिल्ह्यात? तर हे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये. कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? तर नर्मदा आणि तापी या 2 नद्या पश्चिम वाहिनी आहे. मियान हा औद्योगिक प्रकल्प कोठे? तर नागपूर या ठिकाणी आहे.
महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? तर नाशिक या ठिकाणी कुंभमेळा भरतो. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कोठे? तर नाशिक या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न बघा. महाराष्ट्राचे राज्याचे फुलपाखरू कोणते? राज्य फुलपाखरू तर ब्ल्यू मॉर्मन आहे. पैठणीतील जायकवाडी जलाशयाचे नाव काय? तर नाथसागर आहे. आल्लापल्ली येथील वनवैभव कशासाठी प्रसिद्ध आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न खूप ठिकाणी विचारला आहे. तर हा सागवनासाठी प्रसिद्ध आहे. भारतातील टिंबटिंब या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते तर केरळ या राज्यामध्ये होते. भात संशोधन केंद्र टिंबटिंब येथे तर कर्जत या ठिकाणी आहे. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? अहिल्यानगर या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? तर नागपूर या ठिकाणी आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA कोठे? तर खडकवासला या ठिकाणी आहे. भारतीय प्रमाणवेळ ग्रीनिच वेळेपेक्षा किती तास पुढे आहे? तर 5 तास 30 मिनिट पुढे आहे, म्हणजे 5.5 तास. भारतातील सर्वात लांब धरण कोणतं आहे? तर हिराकुंड ओडिसा या राज्यामध्ये सर्वात लांब धरण आहे. 47 नंबरचा प्रश्न बघा. मोसमी वारे विषुववृत्त ओलांडताना पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धात आपल्या उजव्या बाजूस वळतात म्हणून त्यांना टिंबटिंब म्हणतात. तर त्यांना नैऋत्य मोसमी वारे म्हणतात. पालकची समुद्रधुनी कोणत्या 2 देशांमध्ये आहे? तर श्रीलंका व भारत या 2 देशांमध्ये आहे. 49 नंबरचा प्रश्न बघा. उलट्या टोपलीच्या आकाराच्या एस्किमोच्या घराला काय म्हणतात? तर इग्लू म्हणतात. कांगोरा हा प्राणी कोणत्या देशात आढळतो? तर हा ऑस्ट्रेलिया देशामध्ये आढळतो. पुढील प्रश्न बघा. 51 नंबरचा. आशियातील नोबल म्हणून कोणता पुरस्कार ओळखला जातो? तर रॅमन मॅग्सेसे हा पुरस्कार ओळखला जातो आशियातील नोबल म्हणून. बघा 52 नंबरचा प्रश्न आहे. इंग्लंड हा अटलांटिक महासागराच्या शेजारी तसा ग्रीस हा भूमध्य महासागराच्या शेजारील देश आहे. 53 नंबरचा प्रश्न बघा. आजच्या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न आहे हा. खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य आहे? तर मालदीव आहे. आपण सार्कमध्ये कोणकोणते देश आहे बघा. सार्कमध्ये एकूण 8 राष्ट्र आहे. त्यापैकी भारत, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान, भूतान आणि मालदीव. 8वा सदस्य देश 2007मध्ये अफगाणिस्तान हा बनला आहे. सार्क संघटनेची स्थापना झाली मित्रांनो 8 डिसेंबर 1985 या दिवशी. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सार्कमध्ये किती देश आहे? तर 8 देश आहे. भारत, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान, भूतान, मालदीव. बघा मित्रांनो, गणितासाठी आमचे गणित मंच हे चॅनल जॉईन करा. आणि तुम्हाला दररोज फ्री टेस्ट सोडायचं असतील तर गणितमंच.com सर्च करा गुगलवर किंवा स्पर्धामंत्र.com सर्च करू शकता. धन्यवाद. आजच्या लेक्चरमध्ये जर एखादा प्रश्न माझ्याकडून चुकीचा वाचला गेला असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. धन्यवाद.